महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। संतप्त आदिवासी समुदायाचा एसडीएम कार्यालयावर मोर्चा। गृहमंत्री अमित शाह यांच्या वक्तव्याचा निषेध। गृहमंत्री अमित शाह यांनी आदिवासी समाजाला वनवासी संबोधल्याच्या निषेधार्थ आरमोरी विधानसभा मतदारसंघातील विविध तालुक्यातील आदिवासी बांधवांनी मंगळवारी कुरखेडा येथे भव्य मोर्चा काढला। या मोर्चात आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची व धनोरा तालुक्यातील सर्व 45 उपजातींच्या आदिवासी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। बिरसा मुंडा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा नवीन बस स्थानक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला। यावेळी आंदोलकांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला। आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले की राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आयोजित एका कार्यक्रमात गृहमंत्री अमित शाह यांनी आदिवासी समाजाला वनवासी असे संबोधले। आदिवासी समाजाच्या मते ही संज्ञा त्यांच्या अस्मितेला धक्का देणारी असून आदिवासी हे या भूमीचे मूळ रहिवासी, जल जंगल जमिनीचे पारंपरिक संरक्षक आहेत। त्यामुळे आदिवासी या संघटनात्मक आणि ऐतिहासिक दृष्ट्या मान्य असलेल्या शब्दाचाच वापर करण्यात यावा। त्यामुळे आदिवासी या घटनात्मक आणि ऐतिहासिक दृष्ट्या मान्य असलेल्या शब्दाचाच वापर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली। मोर्चेकऱ्यांनी गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या वक्तव्याबद्दल देशातील आदिवासी समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी केली। तसेच आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे केंद्र व राज्य शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी ही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। यानंतर आंदोलकांच्या शिष्टमंडळाने एसडीएम किरण वागस्कर यांच्या मार्फत माननीय राष्ट्रपतींकडे निवेदन सादर केले। या आंदोलनात रामदास मेश्राम यांच्यासह आदिवासी समाजाच्या विविध 45 उपजातीय संघटनांचे पदाधिकारी, अध्यक्ष, सदस्य आणि हजारो आदिवासी बांधव सहभागी झाले होते। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी हरेंद्र माडवी, गडचिरोली। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।